नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आपला नेक्स्ट थेरम, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. त्याच्या आधी बघा त्याच्यामधला एक कन्सेप्ट काय आहे की बघा या ठिकाणी एल लाईन पॅरलल आहे एम ला आणि एम पॅरलल आहे एन ला. याचा अर्थ त्या तिन्ही लाईन एकमेकाला काय आहेत पॅरलल. ही जी ट्रान्सव्हर्सल आहे या तिन्ही लाईनची काय ट्रान्सव्हर्सल, या पॅरलल लाईनची काय ती ट्रान्सव्हर्सल. T2 देखील आहे. तर बघा या ठिकाणी जो PQ बनत आहे याला आपण म्हणतो इंटरसेप्ट. काय म्हणतो याला? इंटरसेप्ट. तर या थेरमचं म्हणणं असं आहे की थ्री पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल मुळे जे इंटरसेप्ट तयार होतात, जसं की PQ आणि QR या साईडने या ट्रान्सव्हर्सल मुळे जे बनतो तो काय बनतो ST आणि अजून काय बनतो TU. तर हे जो इंटरसेप्ट असतात जे पहिल्या ट्रान्सव्हर्सल वर बनतात त्याचा रेशो इक्वल असते कोणाच्या, जे दुसरा ट्रान्सव्हर्सल जो इंटरसेप्ट बनतो त्याच्या. म्हणजे आपल्याला याच्यावर प्रूफ करायचं PQ अपॉन QR इक्वल्स टू ST अपॉन TU. तर बघा या ठिकाणी आपण लिहिणार आहे या थेरमचं स्टेटमेंट. द रेशिओ ऑफ इंटरसेप्ट made on transversal by three parallel line is equal to ratio of corresponding intercept made on another transversal by same three parallel line are equal. तर बघा या ठिकाणी स्टेटमेंट काय, द रेशिओ ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरलल लाईन इज इक्वल टू रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन अनदर ट्रान्सव्हर्सल बाय सेम थ्री पॅरलल लाईन अँड आर कसे दाखवायचे आपल्याला इक्वल दाखवायचे. म्हणजेच आपल्याला दाखवायचे बघा या पहिल्या ट्रान्सव्हर्सल वर जो इंटरसेप्ट तयार झाले PQ अपॉन QR हा रेशिओ इक्वल दाखवायचा. जे दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल वर इंटरसेप्ट तयार झाले ते काय ST अपॉन TU. तर त्याच्यानंतर असते आपला गिव्हन पार्ट. तर बघा या ठिकाणी आपल्याला गिव्हन काय दिसते की लाईन L पॅरलल आहे लाईन M ला आणि लाईन M पॅरलल आहे लाईन L ला. याचा अर्थ लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन M. त्याच्यानंतर बघा T1 आणि T2 काय त्यांच्या ट्रान्सव्हर्सल. T1 अँड T2 आर देअर ट्रान्सव्हर्सल. त्याच्यानंतर आपण हे देखील लिहू शकतो की ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते लाईन L ला ऍट पॉइंट P, लाईन M ला ऍट पॉइंट Q आणि लाईन N ला ऍट पॉइंट R. T2 बद्दल सुद्धा आपण लिहू शकतो की आपली जी ट्रान्सव्हर्सल T2 आहे ही लाईन L ला ऍट पॉइंट S, T आणि U ठिकाणी काय करते रिस्पेक्टिव्हली इंटरसेक्ट करते इंटरसेक्टली. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर असते आपला टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचं, तर या ठिकाणी आपल्याला काय प्रूव्ह करायचं PQ अपॉन QR इक्वल्स टू ST अपॉन TU. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय प्रूव्ह करायचं PQ अपॉन QR इक्वल्स टू ST अपॉन TU. त्याच्यानंतर असते आपलं कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन मध्ये बघा आपण काय करत आहे की आपण जॉईन करत आहे PU ला जे इंटरसेक्ट करायला लागलं V ठिकाणी कोणत्या लाईनवर QT ठिकाणी. म्हणून या ठिकाणी आपण काय करायला लागलो बघा की आपल्याला करायचं आहे जॉईंट कोणाला PU ला. लेट जे तुमचा PU काय होईल इंटरसेक्ट होईल कोणाला इंटरसेक्ट होईल QT ला, पण ऍट पॉइंट कुठं V, ऍट पॉइंट V. सच दॅट हे जे तीन पॉइंट आहेत कोणते P, V, U हे काय असणार कोलिनियर अँड QVT हे देखील काय असणार कोलिनियर. तर बघा नेक्स्ट पार्ट जो असतो आपला तो असतो प्रूफ पार्ट. तर या ठिकाणी बघा
प्रूफ मध्ये आपण लिहिणार, या ठिकाणी बघा मी बोलत आहे ट्रँगल PRU बद्दल. तर बघा या PRU मध्ये बघा ही जी RU आहे ही साइड लाईन N वर आहे, त्याच्यानंतर ही जी साइड QV आहे ही M वर आहे. बट या दोन्ही लाईन काय आहेत, पॅरलल आहेत, म्हणून ही साइड आणि ही साइड एकमेकाला काय होईल, पॅरलल होईल. काय होईल, पॅरलल होईल, ज्याच्यामुळे आपण काय लावू शकतो या ट्रँगल मध्ये BPT थेरम. काय लिहिणार आपण, इन ट्रँगल, कोणता ट्रँगल, PRU ही जी साइड आपली आहे QV ही पॅरलल होईल कोणाला, RU ला. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण साइड QV पॅरलल साइड RU, साइड RU, both lies on parallel line, दोन्ही कशावर आहे, पॅरलल लाईन. मग बघा या ठिकाणी ही लाईन जर याला पॅरलल असेल तर बाय BPT थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरून आपण काय लिहू शकतो, PQ अपॉन QR इक्वल्स टू PV अपॉन VU. मी या ठिकाणी लिहिणार बाय BPT थेरम. काय लिहिणार, PQ अपॉन QR इक्वल्स टू PV अपॉन VU. इक्वेशन याला देणार फर्स्ट. तर बघा सिमिलरली आपण बोलत आहे ट्रँगल PSU बद्दल, इन ट्रँगल PSU. तर बघा ही जी साइड आहे VT ही पॅरलल आहे PS ला. या ठिकाणी सुद्धा आपण कोणता थेरम लावू शकतो, BPT थेरम. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण साइड VT पॅरलल साइड PS. काय कारण आहे, बोथ लाईज ऑन पॅरलल लाईन, म्हणून या ठिकाणी पण काय लागेल, BPT थेरम, बाय BPT थेरम. तर या ठिकाणी बघा काय लिहू शकतो आपण, PV अपॉन VU, PV अपॉन VU इक्वल्स टू ST अपॉन TU, ST अपॉन TU. इक्वेशन सेकंड. तर बघा या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन काय म्हणत आहे, PV अपॉन VU इक्वल्स टू काय, PQ अपॉन QR. या ठिकाणी काय म्हणत आहे, PV अपॉन VU इक्वल्स टू काय, ST अपॉन TU. म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड आपण म्हणू शकतो की ह्या दोन्ही टर्म कशा होतील, इक्वल होतील. म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय लिहू शकतो आपण, PQ अपॉन QR इक्वल्स टू ST अपॉन TU. म्हणून या ठिकाणी बघा जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, कोणता पार्ट होता आपला, PQ अपॉन QR इक्वल्स टू ST अपॉन TU. या ठिकाणी लिहिणार हेन्स ट्रू. तर बघा या ठिकाणी आपला जो कंप्लीट केलेला थर्म आहे तो होता प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी आजच्या लेक्चरला आपण थांबूया. धन्यवाद.